हिंदवी स्वराज्याचे संस्थापक श्री छत्रपती शिवाजी महाराज, वाघाच्या जबड्यात हात घालून त्याचे दात मोजणारे श्री संभाजी महाराज, राजमाता जिजाऊ, भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, स्त्री शिक्षणाचा पाया रचणारे महात्मा ज्योतिराव फुले व सावित्रीबाई फुले, राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि आपल्या स्वातंत्र्यासाठी या स्वातंत्र्याच्या यज्ञकुंडात आपल्या प्राणाची आहुती वाहिलेली आणि तेच स्वातंत्र्य अबाधित टिकवून राहावे म्हणून आजही आपल्या सीमेवर आपल्या डोळ्यात तेल घालून भारतीयाचे रक्षण करणारे भारतीय सैनिक यांना त्रिवार अभिवादन करतो। विचारमंचावर उपस्थित सर्व मान्यवर, माझे शिक्षक वृंद व सर्व विद्यार्थी बंधू भगिनींनो, सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। गरज उठेगा गगन सारा, समुंदर छोड़े अपना किनारा। गरज उठेगा गगन सारा, समुंदर छोड़े अपना किनारा। हिल जाएगा जहान सारा जब गूंजे जय हिंद का नारा, जब गूंजे जय हिंद का नारा। 1857 रोजी चालू झालेला स्वातंत्र्य संग्राम 15 ऑगस्ट 1947 रोजी संपला। त्या दिवशी भारत ब्रिटिशांच्या गुलामीतून स्वतंत्र झाला, पण भारतातील धर्मभेद, पंथभेद, जातीभेदापासून नाही। यावर अनेक नेत्यांनी, समाजसुधारकांनी कार्य केले। भारताला अधिक सक्षम, अधिक सुदृढ बनवण्यासाठी लोकशाही अबाधित राहावी यासाठी 26 जानेवारी 1950 रोजी भारतीय संविधान अंमलात आले। भारताची एक विशेषता म्हणजे अनेकतेत एकता, म्हणूनच म्हणावेसे वाटते, मैं वही भारत से आता हूँ जहाँ अनेकता में एकता देखकर दुनिया वाले चौंक जाते हैं। मेरा देश 9 धर्म और 3000 जातियों में बटा है, फिर भी एक तिरंगे को सर झुकाते और एक साथ जनगण मन गाते। जय हिंद, जय भारत, भारत माता की जय।